सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हाला समोर जे पुस्तक दिसत आहे ते किंवा ग्रंथ श्री मल्हारी सप्तशतीचा आहे. याच ग्रंथाविषयी आज आपण बोलणार आहोत की मल्हारी सप्तशतीचे ज्यांना कुळदैवत खंडेराव आहेत किंवा खंडोबा महाराज आहेत त्यांच्यासाठी मी ही सेवा देत आहे. तर श्री मल्हारी सप्तशतीचे तुम्हाला संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प सेवा कशी करायची त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे खूप प्रभावशाली असे फायदे आहेत आणि स्वतः मी अनुभव घेते तेव्हाच तुम्हाला सांगते. मल्हारी सप्तशती ग्रंथ ज्या घरात आहे, ज्या घरात वाचन केलं जातं त्या घरात कटकटी म्हणजे मुलांचं आणि वडिलांचं न पटणे अशा गोष्टी राहतच नाहीत. त्यामुळे ज्यांच्या घरात मुलांचं आणि वडिलांचं पटत नाही, आर्थिक समस्या वैवाहिक असो किंवा शैक्षणिक मानसिक त्रास असेल, टेन्शन असेल किंवा दडपण येत असेल मनावर, कोणताही तुमचा प्रॉब्लेम असो, तुम्हाला मल्हारी सप्तशतीचं प्रत्येक रविवारी वाचन करायचं आहे. तर संपूर्ण एक पाठ करायला तुम्हाला 1 तास लागेल. यामध्ये 14 अध्याय आहेत. तर तुम्हाला सांगते की हा पाठ कसा करायचा. ज्या दिवशी रविवारी तुम्ही पाठ वाचनाला सुरुवात करणार असाल, तुम्हाला हा प्रत्येक रविवारी करायचा आहे. रविवारी मांसाहार करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, परान्न घ्यायचं नाही. खूप साधे सोपे नियम आहेत. आणि ज्यांना काही संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्यांनी कसं करायचं की पहिल्या रविवारी तुम्ही कोणत्याही शुभ महिन्यातल्या किंवा अगदी उद्याच्या रविवारपासून तुम्ही सुरुवात केलीत तरी चालेल. तर तुम्हाला मल्हारी सप्तशतीची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर खंडेराव महाराजांना आपले ते कुळदैवत आहेत. तर त्यांना बोलायचं की आमचं हे काम अडकलेलं आहे. आपलं नाव, गोत्र ज्याप्रमाणे आपण संकल्प सोडतो तसा संकल्प सोडायचा आणि माझा विवाह जुळू द्या किंवा नोकरीसाठी करत असाल किंवा शिक्षणासाठी काहीही तुमचा प्रश्न असेल, अगदी कर्जबाजारी तुम्ही झालेला आहात, तर कर्जबाजारीपणा जाण्यासाठी किंवा आमचं कर्ज लवकर फिटो, एखाद्यानं पैसे तुमचे उसने घेतले तर तो लवकर देत नाही आहे, तर त्यासाठी हा उपाय खूप आहे. सुंदर ग्रंथ आहे, याचे अनुभव खूप आहेत. तर अनेक जण मल्हारी सप्तशतीचे अनेक पाठ केले जातात. मी स्वतः पालीगावची आहे, जिथे खंडोबाची खूप मोठी यात्रा भरते. खंडोबा आणि म्हाळसा देवींचं लग्न लावलं जातं, हे माझं मूळ गाव आहे. त्यामुळे खंडोबाचा महिमा हा खूप अपार आहे आणि मी अनुभव घेऊन तुम्हाला बोलत आहे. त्यामुळे खरं अगदी कळकळीची विनंती आहे की मल्हारी सप्तशतीचं वाचन करा. आपल्याकडून पहा, नवरात्रीत आई भगवतीची खूप सेवा झाली, खूप. पण आपण कधी वडिलांची सेवा करतो का? म्हणून खंडेरावांची आपल्याला सेवा करणं महत्त्वाचं आहे. आणि हा ग्रंथ खूप जुना आहे आणि केंद्रात 2018 साली आलेला आहे. पण मला ही माहिती लेट कळाली, त्यामुळे मी लेट या सेवेला लागले. पण या सेवेचा अनुभव मला 1 महिन्याच्या आत आलेला आहे. म्हणून मला ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यामुळे ही सेवा आवर्जून करा. तुमची कोणतीही समस्या असो, प्रत्येक रविवारी तुम्हाला या ग्रंथाचं आठवड्यातनं 1 वार वाचन करायचंच आहे, विनासंकल्प किंवा पहिला. आता तुम्हाला सांगते, जर तुम्ही उद्या रविवारपासून संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर सलग 11 दिवसही करू शकता. पण या 11 दिवसात तुम्हाला मांसाहार, परान्न पूर्णपणे वर्ज्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला परान्न वर्ज्य ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. आणि आता मी स्वतःही सेवा घेतलेली होती विवाहासाठी, म्हणजे माझ्या नाही, माझ्या भावाच्या. तर मला केंद्रातून जेव्हा सेवा दिली गेली होती तेव्हाचं सांगते मी की जर विवाहासाठी किंवा कर्जासाठी तुमच्या घरात कुणाचं कुणाशी पटत नाही आहे, वादविवाद असतील किंवा तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला हे 11 रविवार करायचे आहेत याचे मल्हारी सप्तशतीचे. तर तुम्हाला 11 रविवार व्हायला 3 महिने हा कालावधी जातो. तर 3 महिने कालावधीमध्ये तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. मद्यपान, धूम्रपान असला काहीही प्रकार करायचा नाही. आणि पहिला रविवार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ही पोथी पाटावरती लाल वस्त्रावरती पुजायची. भंडारा खोबरं खंडेरावांना मूळ म्हणजे मंदिरात जाऊन व्हायचं किंवा घरात तुम्ही फोटो असेल, टाक असेल त्याच्यावरती व्हायचं आणि संकल्प सोडायचा की मी या कारणासाठी ही सेवा करत आहे. आणि तुम्हाला असे 11 रविवार मल्हारी सप्तशतीचे पूर्ण पाठ वाचायचे आहेत. तर या पाठाला जास्त कोणतेही नियम नाहीत, फक्त ब्रह्मचर्य पालन, मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य आणि 11 रविवार व्हायला 3 महिने कालावधी लागतो. त्यात जर तुम्हाला काही कालावधीत म्हणजे अडचण विटाळ आला तर तेवढे स्किप करायचे, महिलांसाठी सांगते. आणि पुरुष असतील तर त्यांचे पटकन होऊन जातं, कारण की बाकीचा कोणताही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे पुरुषांनी जास्तीत जास्त ही सेवा करावी.
कारण की कर्त्या पुरुषाने केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते. तर 11 केलेले अगदी उत्तम, पण कुणाला ज्यांना जमणार नाही त्यांनी 5 करू शकता. 11 संकल्पयुक्त पारायणे करू शकता. 21 करू शकता. म्हणजे 11 रविवार, 21 रविवार संकल्पयुक्त याचे पाठ करायचे. आणि पौर्णिमे दिवशी तुम्ही आपल्या मूळ पीठावर जाऊन पौष पौर्णिमा असो, माघ महिन्यातली असो, चैत्र महिन्यातली असो, श्रावणातली असो किंवा मार्गशीर्ष महिन्यात आपलं चंपाषष्ठी येते तेव्हा तुम्ही मूळ पीठावर म्हणजे जेजुरीला जाऊन मानसन्मान करायचा असतो किंवा तुम्ही पालीला जाऊन सुद्धा मानसन्मान करू शकता. पण खंडेरायांना वर्षातून एकदा सुद्धा मानसन्मान करायलाच हवा. मूळ पीठावर जाऊन, जेजुरी हे मूळ पीठ असल्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला मानसन्मान हा करायला हवा. आणि मानसन्मानात काय काय लागतं त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट बनवीन. तर आता मल्हारी सप्तशतीमध्ये काय काय वाचन करायचं कसं ते तुम्हाला सांगते. तर हे पहा, आपल्याला कोणतीही सेवा रुजू करण्यापूर्वी महाराजांची सेवा करावी लागते आणि करायचीच आहे. एक माळ स्वामींची करायची, त्यानंतर स्वामी स्तवन करायची, मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप. आणि हा मंत्रजप अतिशय प्रभावशाली आहे. या मंत्रजपावर मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. खूप प्रभावशाली हा मंत्र आहे. त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे 1 ते 14 अध्याय, क्षमा प्रार्थना स्तोत्र. आणि फक्त आपल्याला रविवारी ही सेवा करायची आहे, त्यामुळे खंडेरायांची आरती रविवारी करायची आहे. इथपर्यंतच आपल्याला वाचायचं आहे आणि याला फक्त 1 तास आपल्याला लागतो. मग प्रत्येक रविवारी आपल्या कल्याणासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण 1 तास वेळ काढू शकत नाही का? आई भगवतीची भरपूर सेवा करून झालेली आहे आणि आपल्याला ती करायचीच आहे. आपण नेहमी करतच असतो, शुक्रवार असो, मंगळवार असो. पण या सर्वात आपल्याला खंडोबांची, भले ज्योतिबांची आपल्याकडून सेवा राहून जाते. पण मल्हारी सप्तशती मी 1001% सांगते, खूप प्रभावशाली आहे. मी अनुभव घेतला आहे त्यासाठी सांगते. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, संकल्पयुक्त 11 रविवार तुम्ही याची सेवा करून पहा. अनुभव स्वतः तुम्ही मला सांगाल. त्यामुळे ज्या घरात आईवडिलांचं, मुलांचं पटत नाहीत, मुलं व्यसनी झालेली आहेत, अशांनी कुळदेवांचा हा ग्रंथ वाचावा. कारण की जेव्हा कुळदेवांची सेवा केली जात नाही तेव्हाच आपल्या घरात प्रश्न किंवा प्रॉब्लेम सुरू होतात. आणि जेव्हा तुम्ही उद्यापन कराल तेव्हा खंडेरायांना जाऊन तुम्ही मूळ पीठावर दर्शन घ्या. जाताना पुरणपोळीचा नैवेद्य न्या किंवा शिधा न्या. पण घरात तुम्हाला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पान म्हणजे कांद्याची जी पात असते ना हिरवी, तो आणि लसूण जो ताजा रानातला असतो ना त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. अतिशय खंडोबांना प्रसन्न करून घेणारा नैवेद्य आणि भंडार आहे. मी स्वतः पालीगावचे आहे आणि प्रत्येक जे कोणी व्हिडिओ माझे पाहत असतील त्यांना माझी विनंती, कधी जर पाली या गावाला आलात तर आवर्जून या किंवा मला कमेंटमध्ये सांगा कोण कोण येऊन गेलेला आहात. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खंडोबाच्या नावानं चांग भलं.